नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला गरम ठेवणारे आणि ऊर्जा देणारे मी असे लाडू तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. मी आधी तुम्हाला साहित्य सांगते, मी किती प्रमाणात घेतलेले आहे आणि कोणते साहित्य घेतलेले आहेत. मी इथे काजू 1 पाव, बदाम 1 पाव आणि पिस्ता 1 पाव घेतलेला आहे आणि अर्धा किलो खारीक पावडर घेतलेला आहे आणि डिंक 100 ग्रॅम घेतलेला आहे. कढईमध्ये मी तूप ठेवलेलं आहे आणि मी डिंक तळून घेणार आहे. त्याच तुपामध्ये आपण मग बाकीचं साहित्य तळून घेऊ. पहिले तर मी डिंक छान वाळवून घेतलेला होता आणि मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेतला आणि मी थोडा थोडा करून इथे डिंक तळून घेणार आहे. डिंक तळताना सुरुवातीला फुल गॅस करायचा आणि मग थोडासा डिंक झाला की मग कमी गॅसवरती होऊ द्यायचा. म्हणजे त्यामुळे काय होतं, डिंक आपला कच्चा राहत नाही किंवा छान फुटतो. डिंक तळताना घाई अजिबात करू नका, डिंक तळायला वेळच लागतो. डिंक तळून झालेला आहे. आता मी याला डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि सगळा डिंक मी या प्रकारेच तळून घेणार आहे. डिंक मी मिक्सरच्या भांड्याला यासाठी काढला आहे कारण मी तो मिक्सरला फिरवून घेणार आहे. मिक्सरला फिरवलेला डिंक जेव्हा आपण लाडूत टाकतो ना, तेव्हा लाडूची टेस्ट एकदम भारी येते. म्हणून ही जी स्टेप आहे ना, ती प्लीज स्किप नका करू. चला तर मग आपण बाकीचे साहित्य सुद्धा इथे तळून घेऊ. सर्वात पहिले मी आता काजू तळून घेणार आहे. काजू आपला लवकर तळला जातो. थोडंसं लालसर होतपर्यंत काजूला आपण तळून घेऊ. तूप आहे ना, थोडंसं जास्त वापरा, तुपाने पण लाडूची टेस्ट वाढते. काजू आपलं तळून झालेलं आहे. आता मी एका मोठ्या भांड्यामध्ये या तळलेल्या काजूला काढून घेणार आहे. आता मी पिस्ता आणि बदाम सुद्धा तळून घेणार आहे. पहिले पिस्ता घालते आणि मग नंतर बदाम तळते. तर चला, मी पिस्ता या तुपामध्ये टाकून घेणार आहे आणि याला छान कमी पॉवरवरती तळून घेणार आहे. पिस्ता तळायला वेळ नाही लागत, पटकन तळला जातो. बघा, पिस्ता तळून तयार पण झालेला आहे. आता मी याला काढून घेत आहे. आता मी या तुपामध्ये बदाम घालून घेणार आहे. बदाम तळायला वेळ लागतो कारण बदाम ही जाडसर असते. या साहित्याला छान असं लालसर तळलं की लाडूची टेस्ट खूप छान येते. त्यामुळे हे साहित्य तळताना घाई अजिबात करायची नाही. बघा, बदाम पण आपले तळून झालेले आहे. आता मी याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. बघा, सगळे साहित्य आपले तळून झालेले आहे. आता याला थोडंसं 15 मिनिटं गार करून घेऊ आणि मग याला बारीक करून घेऊ. सर्वात आधी तर मी डिंक बारीक केलेला आहे. बघा, डिंक अशा प्रकारचा बारीक केलेला आहे. डिंकाला बारीक केलं की तूप सोडतं. बारीक केलेला डिंक मी आता काढून घेतलेला आहे. आता मी यामध्ये काजू बारीक करून घेणार आहे. ड्रायफ्रूटला बारीक करताना फाईन असं बारीक करायचं, म्हणजे लाडूची टेस्ट पण छान येते. बघा, या पावडरचं टेक्स्चर अशा प्रकारचं आहे. अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मी सगळं ड्रायफ्रूट्स या पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे. कोणत्याही लाडूची टेस्ट वाढवायची म्हटलं की जायफळ आणि विलायची आलीच, तर मी थोडंसं जायफळ घेतलेलं आहे आणि 5 ते 6 विलायच्या घेतलेल्या आहे आणि यात थोडी साखर घातलेली आहे. साखर घातल्याशिवाय बारीक होत नाही, त्याच्यामुळे मी साखर घालून इथे बारीक करून घेतलेलं आहे. आता मी यामध्ये अर्धा किलो खारीक पावडर घालणार आहे. खारीक पावडर मी पॉकेटमधलं वापरणार आहे. या पॉकेटमधल्या खारीक पावडरला थोडंसं बघून घ्यायचं. काही त्याच्यामध्ये कचरा वगैरे असेल तर तो काढून घ्यायचा. लाडूमध्ये मी पाक वापरणार आहे, तर मी पाकासाठी काय केलं, 150 ग्रॅम एवढी साखर घेतली. साखर भिजेल एवढंच मी पाणी घेतलेलं आहे आणि याला गॅसवरती ठेवून मी पाक बनवून घेणार आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता. कोणाला गोड आवडतं, कोणाला कमी गोड आवडतं. जे ड्रायफ्रूट्स मी बारीक करून घेतलेले होते आणि खारीक पावडर याला मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. बघा, पाक पण आपला छान झालेला आहे. आता मी या पाकाला या साहित्यामध्ये ओतून घेतलेला आहे. पाक खूप गरम आहे, त्यामुळे मी चमच्याच्या मदतीने याला थोडं मिक्स करून घेणार आहे आणि नंतर थोडंसं थंड झालं की मी याला हाताने मिक्स करून घेणार आहे. बघा, आपलं मिश्रण मस्त असं लाडू बांधण्यासाठी योग्य झालेलं आहे. आता याला मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला लाडू बांधायचे आहे.
लाडू असा सहज वळता येतो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी लाडू वळून घेणार आहे. जर लाडूचं पीठ कोरडं झालेलं असेल तर तुम्ही पाक यामध्ये पुन्हा ॲड करू शकता. जसा आपण पाक बनवला ना सेम तसाच बनवायचा आहे आणि यामध्ये थोडासा पाक घालून घ्यायचा आहे. किंवा मग पाक जर नसेल घालायचा तर 2 चम्मच तूप गरम करून तुम्ही यामध्ये सोडू शकता, म्हणजे लाडू अलगद असा वळला जातो. मी हे लाडू करताना यामध्ये मी कणिक आणि रवा वगैरे काही वापरत नाही आणि त्यामुळे हे उपासाला सुद्धा खाता येते. ही रेसिपी आहे ना, नक्की तुम्ही घरी करून बघा. खूप टेस्टी लागते. बघा आपले लाडू बनून तयार झालेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा अशा नवीन एका रेसिपीबरोबर भेटू. तोपर्यंत बाय.